घ्या. साहेब, अनंतराव थोपटे यांचं दुःखद निधन झाल्यानंतर आता तुम्ही संग्रामदादांची भेट घेतलेली आहे, शोक व्यक्त केलेला आहे. कशा प्रकारे शोक व्यक्त करतो? एक महाराष्ट्रातलं एक ऋषितुल्य आणि खऱ्या अर्थानं एक लोकनेता ज्याला म्हणतो आपण, ते थोपटे साहेबाच्या दुःखद निधनानं निर्माण झालेलं आहे. मला असं वाटतं की खूप चांगलं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी केलं. थोपटे परिवार आणि आमचा पाटील परिवार हा 4 पिढ्यांचा ऋणानुबंध आहे. म्हणजे आमचे काका शंकरराव बाजीराव पाटील थोपटे साहेब आणि त्या काळामध्ये मंत्रिमंडळात किंवा मी सुद्धा विधिमंडळात असताना 95 ते 99 आणि 2004 ते 2009पर्यंत 10 वर्ष थोपटे साहेबांना आम्ही पण विधिमंडळामध्ये काम केलं. पुन्हा 9ला संग्रामदादा आमदार झाले, बरोबर काम केलं. मला असं वाटतं त्यांच्या जाण्यानं विशेष करून महाराष्ट्राचं एक वेगळं नेतृत्व थोपटे साहेब होते. आता आठवणं सांगायची झाली तर कदाचित 99ला जर ते निवडून आले असते तर महाराष्ट्राचं प्रमुखपदी पण त्यांना संधी मिळाली अशी परिस्थिती होती. पण शेवटी राजकारणामध्ये काय घटना अशा घडतात. थोपटे साहेबांनी आज जे काही महाराष्ट्रामध्ये जे सरप्लस दूध दिसतंय तुम्हाला, खरंच दूध महापूर योजना जर महाराष्ट्रात कोणी आणली असेल ती थोपटे साहेबांनी आणली. एक काळ असा होता, आम्ही लहान असताना मंत्रालयामध्ये मंत्र्याकडं 200 मिलीच्या दुधाच्या बाटलीसाठी परमिट आणायसाठी लाईन लागायची. हा काळ महाराष्ट्रानं बघितला आहे आणि आज हा महाराष्ट्र दुधाच्या बाबतीमध्ये सरप्लस झालेला आहे. हे केवळ आणि केवळ थोपटे साहेबांसारखं दूरदृष्टी नेतृत्व होतं की ज्यांनी दूध महापूर योजना आणली. ऑपरेशन फ्लड 1, ऑपरेशन फ्लड 2 आणि मग तालुका संघ, जिल्हा संघ, महानंदा ह्या ज्या काही व्यवस्था निर्माण केल्या आणि त्यामुळं ह्या डोंगरी भागातल्या लोकांना, गोरगरीब लोकांना, कष्ट करणाऱ्या लोकांना, ज्यांची हातावरची पोट आहेत त्यांना रोजगार देण्याचं काम, फार मोठं पुण्याचं काम थोपटे साहेबाच्या माध्यमातून घडलं. डोंगरी विकास परिषद ही कोणाला वाटलं नसेल की डोंगरी विकास परिषद निर्माण केली आणि त्यातून निधी उपलब्ध केला आणि आज डोंगरी भागाला सुद्धा आणि मग शिक्षण क्षेत्र असेल, परिवहन विभाग असेल, थोपटे साहेबांनी 12-14 खाती त्यांच्या 14 वर्षाच्या काळामध्ये केली आणि या सगळ्या भागाचं नंदनवन करणारं एक नेतृत्व गेलेलं आहे. मला असं वाटतं आता संग्रामदादावर जबाबदारी जास्त आलेली आहे. पण काही चिंता करू नका, आम्ही सगळेजण बरोबर आहोत. राजकीय वैचारिक मतभिन्नता ही त्या गोष्टी चालू राहतात, ज्या त्या भागातला तो विषय असतो. परंतु अशी नेतृत्व, अशी कुटुंब जे रात्रंदिवस समाजाकरता काम करतात त्यातलं एक थोपटे कुटुंब आहे आणि मला असं वाटतं आम्ही सर्वजण दुःखात सहभागी आहोत. मी एक 4-5 दिवस बाहेरगावी गेलो, तो रात्री आलो म्हणून आज भेटायला आलेलो आहे. पूर्णपणे भविष्य काळामध्ये थोपटे कुटुंबाला जे काही सहकार्य लागेल आमच्याकडून ते निश्चितपणाने केलं जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.